दिवस होता 16 मार्च 2026चा. पटना हायकोर्टच्या निवृत्त न्यायाधीशांचा अहवाल आला. फक्त काही पानं आली, पण त्या पानांमुळे महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचं भविष्य अधांतरी गेल्यासारखं झालं. आणि सरकार तो अहवाल लपवतंय. पण का? आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या SC म्हणजेच अनुसूचित जाती आरक्षणातल्या उपवर्गीकरणाबद्दल. एक असा मुद्दा ज्याला लागून संपूर्ण दलित समाज दोन भागात विभागला जातोय. एक बाजू म्हणते आम्हाला न्याय हवा, तर दुसरी बाजू म्हणते ही एकतेची हत्या आहे. पण नक्की सत्य काय आहे? हा खरंच न्याय मिळवण्याचा मार्ग आहे की फक्त एक राजकीय डाव? नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघत आहात गोष्ट भारी. चला या विषयाची सुरुवात करूया सुरुवातीपासून. महाराष्ट्रात अनुसूचित जातींना 13% आरक्षण आहे. हे आरक्षण 59 वेगवेगळ्या जातींना मिळतं. महार, मातंग, चांभार, धोर, भंगी अशा 59 जाती आणि कायद्यानुसार या सगळ्यांना सारखं आरक्षण मिळायला हवं. पण नेमकं होतंय असं की 1961 मध्ये जेव्हा पहिल्यांदा लोकसंख्येची नोंद झाली, तेव्हा महार जातीचे लोक एकूण SC लोकसंख्येच्या 34% होते आणि 2011 मध्ये हीच लोकसंख्या 62% झाली, जवळजवळ दुप्पट. मातंग जातीची लोकसंख्या 1961 मध्ये 31% होती आणि 2011 मध्ये ती घसरून फक्त 19% राहिली. चांभार जातीची 10.9% आणि बाकीच्या 56 जाती त्यांची एकत्रित लोकसंख्या फक्त 8 ते 9% एवढीच. आता प्रश्न असा पडतो की जर लोकसंख्या एवढी वेगवेगळी आहे तर आरक्षणाचे फायदे नक्की कोणाला मिळतात? संशोधनात समोर आलं की शिक्षणात प्रवेश, सरकारी नोकऱ्या, राजकीय संधी या सगळ्यांमध्ये मोठ्या संख्येचे फायदे महार समाजाला मिळाले. हे फायदे महार समाजाला का मिळाले हे समजून घेण्यासाठी आपल्याला जाणून घ्यावं लागेल 19व्या शतकापासून काय घडलं ते. महार समाजाने ब्रिटिशांच्या काळातच एक महत्वाचा निर्णय घेतला. सैन्यात, प्रशासनात नोकऱ्यांसाठी धडपड केली. त्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि मग आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ. बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या: शिक्षित व्हा, संघटित राहा आणि संघर्ष करा. आणि महार समाजाने या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला. शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं. जिथे जिथे संधी होती तिथे तिथे गेले. सामाजिक बदलासाठी बौद्ध धर्म स्वीकारला, संघटित राहिले आणि संघर्ष सुद्धा केला. त्यामुळे अनुसूचित जातीमधून आज महाराष्ट्रातील बहुतेक IAS, IPS सरकारी नोकऱ्यांमध्ये महार समाजाचे प्रतिनिधित्व आहे. राजकारणातही ते मोठ्या संख्येने आहेत. पण दुसरीकडे मातंग समाजाने एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी हिंदू धर्मातच राहायचं ठरवलं. वास्तविक आणि विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारला नाही, कारण त्यांना वाटलं की हिंदू समाजातच राहून बदल करता येईल. पण हे त्यांच्या अडचणीचं कारण बनलं. हिंदू समाजाने त्यांना बरोबर स्वीकारलं नाही, मंदिरात जाऊ दिलं नाही, शाळेत प्रवेशही मिळाला नाही आणि शिक्षणाच्या अभावामुळे त्यांची मुलं नोकरीपासून दूर राहिली. 2003 मध्ये महाराष्ट्र सरकारने लहुजी साळवे यांच्या नावाने आयोग नेमून मातंग समाजाची स्थिती अभ्यासली असता अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आलं. अहवालानुसार मातंग समाज इतर अनुसूचित जातींपेक्षा अधिक मागासलेला असून शिक्षणातील कमी साक्षरता, शाळा सोडण्याचे प्रमाण, असंघटित आणि कमी उत्पन्नाच्या रोजगारावर अवलंबित्व तसेच सामाजिक भेदभाव अजूनही अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय आरक्षणाचा लाभही या समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे दिसून आले, ज्यामुळे अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत विषमता मोठ्या प्रमाणावर असल्याचा मुद्दा ठळकपणे पुढे आला. आता प्रश्न असा आहे, हे का घडलं? बाबासाहेबांनी स्वतः 1937 मध्ये सोलापूर येथे मांग परिषदेत सांगितलं होतं की हे आपल्या सगळ्यांसाठी दुर्दैव आहे की महार, मांग, चांभार, भंगी यांच्यात एकता नाहीये. बाबासाहेबांना माहित होतं की जर दलित समाज विभागला गेला तर सवर्ण समाजाला फायदा होईल. पण मातंग समाजाने बाबासाहेबांच्या नवबौद्ध चळवळीला साथ दिली नाही. त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आणि आज परिणाम आपल्या समोर आहे. 1 ऑगस्ट 2024 ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. 7 न्यायाधीशांच्या संविधान खंडपीठाने 6-1च्या बहुमताने म्हटलं, होय, राज्य सरकार SC मध्ये उपवर्गीकरण करू शकतात. हा निर्णय 2024च्या EB चिन्नैया निर्णयाला पूर्णपणे उलथापालथ करणारा होता. 20 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की SC एक समान गट नाही, त्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर मागासपणा आहे. महाराष्ट्रात तर हा मुद्दा आगीसारखा पसरला. मार्च 2026 मध्ये न्यायमूर्ती अनंत बदर यांनी आपला अहवाल सादर केला, पण सरकारने तो सार्वजनिक केला नाही. उलट सरकारने लोकांना सांगितलं की तुम्ही या अहवालावर तुमची मतं द्या, पण अहवाल आम्ही दाखवणार नाही. हे ऐकून प्रकाश आंबेडकर संतापले. त्यांनी विचारलं की अहवाल नाही, डेटा नाही, तर आम्ही काय बघून मत द्यायचं? हवेशी बोलायचं का? आणि आता सरकारने या अहवालावर आक्षेप किंवा हरकती नोंदवण्याकरिता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जर तुम्हाला याबद्दल काही सांगायचं असेल तर तुम्ही ईमेल करून तुमचे विचार नोंदवू शकता.
सकल मातंग समाजाने सरकारला स्पष्ट मागणी केली आहे की एकूण 13% एससी कोटातून त्यांना स्वतंत्र 5% आरक्षण द्यावे. त्यांचं म्हणणं आहे की फक्त लोकसंख्येवर आधारित उपवर्गीकरण करू नये, तर कोणत्या समाजाला किती फायदे मिळाले आणि कोणाला किती वंचित ठेवलं गेलं हे बघितलं पाहिजे. युवराज दाखले यांच्या हिंदू मातंग सेनेने तर आणखी एक कठोर मागणी केली आहे. जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण निश्चित होत नाही, तोपर्यंत राज्यातील सरकारी मेगा भरती प्रक्रियेलाच स्थगिती द्यावी. आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे 1961च्या जनगणनेनुसार वर्गीकरण करावे. ही मागणी सर्वात महत्वाची आहे. कारण 1961 मध्ये मातंगांची लोकसंख्या जास्त होती. आजच्या आकडेवारीनुसार वर्गीकरण झालं तर त्यांचा कोटा कमी होईल याची त्यांना भीती वाटत आहे. आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेबांनी याला थेट आरक्षण संपण्याचा डाव म्हटला आहे. त्यांचा आरोप आहे की बदर समितीचा अहवाल तयार करताना कोणत्याही नामांकित संस्था किंवा अभ्यासकांची मदत घेतली गेली नाही आणि सरकारकडे एससी मध्ये उपवर्गीकरण करण्याचा थेट अधिकारच नसताना ही प्रक्रिया रेटली जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं, वर्गीकरणाला कोणाचाच विरोध नाही, पण ते जाती आणि पोटजातींच्या आधारे अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने व्हायला हवे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बीजेपीला मोठा धक्का बसला आणि त्याचं एक मोठं कारण होतं दलित मतदारांनी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांना मतं दिले. विशेषतः नवबौद्ध समाज म्हणजेच महार समाज. आणि आता राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की हे उपवर्गीकरण ही एक राजकीय चाल आहे. सरकार मातंग आणि इतर लहान एससी जातींना आपल्या बाजूला करून घेऊ पाहत आहे आणि महार समाजाची एकत्रित शक्ती तोडू पाहत आहे. तर हा निर्णय का फक्त फूटपाडा आणि राजकारणाचा डाव आहे का? आता दुसरी बाजू पण समजून घेऊया. मातंग समाजातले लोक म्हणतात, आम्हाला 80 वर्षापासून एससीचे फायदे मिळतच नाही. महार समाजाने शिक्षण घेतलं, नोकऱ्या घेतल्या आणि राजकारणातही गेले, पण आमची मुलं अजूनही शाळेत जाऊ शकत नाहीत. आम्हाला रोजच अत्याचार सहन करावे लागत आहेत. आणि हे खरं आहे. बार्टीच्या अहवालात हे स्पष्ट झालं की मातंग समाजाला फारच कमी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि इथे येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बाबासाहेबांनी जे 3 मंत्र दिले होते, शिक्षित व्हा, संघटित राहा आणि संघर्ष करा, हे महार समाजाने पाळले. त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं, बौद्ध धर्म स्वीकारून सामाजिक बदल घडवला, संघटित राहिले आणि संघर्ष सुद्धा केला. पण मातंग समाजाने हे मंत्र पाळले का? तर उत्तर आहे नाही. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही, शिक्षणाला प्राधान्य सुद्धा दिलं नाही आणि संघटित तर राहिलेच नाहीत. आणि आज त्याचा परिणाम ते भोगताय. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. जेव्हा महार समाजाने बाबासाहेबांच्या मार्गाने प्रगती केली आणि मातंग समाजाने ती प्रगती केली नाही, तेव्हा आता उपवर्गीकरण करायला हवं का? काही लोक म्हणतात, प्रत्येक समाजाला त्यांच्या निवडीचे परिणाम भोगावे लागतात. महार समाजाने कष्ट केले, संघर्ष केला म्हणून प्रगती झाली. मातंग समाजाने ते केलं नाही म्हणून ते मागे राहिले. पण दुसरे लोक म्हणतात, मातंग समाजाला संधीच मिळाली नाही, हिंदू समाजाने त्यांना स्वीकारलं नाही, शाळेत प्रवेश सुद्धा मिळाला नाही, त्यांना विशेष मदत हवी आहे. तेलंगणा राज्याने आधीच एससी उपवर्गीकरण लागू केलेलं आहे आणि तिथे लहान एससी जातींना खरंच संधी मिळाल्या. पण त्याच वेळी समाजात नवीन तणाव निर्माण झाले. जे एकत्र राहायचे ते आता स्पर्धक झालेत. सर्वोच्च न्यायालयानेही सावध केलंय, उपवर्गीकरण करायचं असेल तर इम्पेरिकल डाटा हवा, राजकीय कारणांसाठी करू नका. पण महाराष्ट्रात अहवालच सार्वजनिक केला नाहीये. कुठला डेटा, कुठलं संशोधन? बघा, खरं सांगायचं झालं तर या प्रश्नाचं एक स्पेसिफिक उत्तर नाहीये. एका बाजूने पाहिलं तर महार समाजाने बाबासाहेबांच्या मार्गाने कष्ट केले, संघर्ष केला आणि प्रगती केली. त्यांनी आज जी स्थिती मिळवली आहे ती त्यांच्या मेहनतीची फळं आहेत. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मातंग, ढोर, चांभार आणि इतर लहान एससी जातींवर अन्याय झाल्यासारखं वाटतं. त्यांची परिस्थिती खरंच एससी मधल्या इतर जातींपेक्षा वाईट आहे. पण सगळ्यात मोठी चिंता म्हणजे सरकार हे करताना पारदर्शकता का दाखवत नाहीये? डेटा का लपवला जातोय? सरकार कुणाला घाबरतंय? मित्रांनो, आज जो प्रश्न आपल्यासमोर आहे तो फक्त आरक्षणाचा नाहीये. हा प्रश्न आहे न्याय विरुद्ध एकता. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, संघटित राहा म्हणजे एकत्र राहा. पण जर एकत्र राहण्यातच अन्याय होत असेल तर हा प्रश्न सोपा नाहीये. पण एक गोष्ट निश्चित आहे, हा निर्णय राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी घेऊ नये. हा निर्णय समाजाने घ्यायला हवा, पारदर्शकतेने डेटा बघून आणि चर्चा करून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दलित समाजाने स्वतःच ठरवलं पाहिजे की त्यांना काय हवंय. जर तुम्हाला या अहवालाबद्दल काही सांगायचं असेल, आक्षेप किंवा हरकती नोंदवायच्या असतील, तर 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही सरकारला dg-sw@barti.in या ईमेलवर मेल करून तुमचे विचार नोंदवू शकता. तुमचं मत महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी पण तुमचं मत महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? एससी उपवर्गीकरण हा योग्य मार्ग आहे की दलित समाजाची एकता टिकवणं महत्वाचं आहे?
खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण काही गोष्टी फक्त गोष्टी नसतात, त्यामागे असतं वास्तव. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा गोष्ट भारी.